तर आपण आज काय करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपण आज रायगड जिल्हा पोलीस काल झालेल्या पेपरच्या गणित विषयाचं संपूर्ण विश्लेषण करणार आहेत. तर बघूयात, चला सुरुवात करू. बघा, पहिलं गणित काय होतं मित्रांनो, दोन संख्यांची बेरीज व त्यांच्यातील फरक अनुक्रमे 20 व 8 आहे, तर त्यांच्या वर्गातील फरक किती. आता ह्या संख्या काढण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत काय मित्रांनो, अगोदर यांची बेरीज करा. 20 आणि 8 28, 28 भागिले 2 पहिली संख्या झाली 14. आता दुसरी संख्या काढण्यासाठी एकदा वजाबाकी करा. 20 वजा 8 म्हणजेच 12, 12 भागिले 2 दुसरी संख्या आली 6. आता आपल्याला काय विचारलंय, त्यांच्या वर्गातील फरक. 14 चा वर्ग असतो 196 वजा 6 चा वर्ग असतो 36, यांची वजाबाकी केली 160, त्यांच्या वर्गातील फरक किती आहे 160. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला या पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. बघा, प्रथमेश, काय प्रश्न आहे, प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्ष मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या 5 पट वयाची आहे. जर मुलीचे वय 3 वर्षापूर्वी 4 वर्ष होते. आता ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, मुलीचे वय 3 वर्षापूर्वी 4 वर्ष होते, मग आज किती असणार आहे मुलीचं वय 7 वर्ष. तर चला बघूया कोण कोण आहे. प्रथमेश आहे, परत त्याची पत्नी आहे, आणि परत कोण आहे, मुलगी आहे. आता जसं जसं प्रश्न म्हणते तसं तसं लिहून घेऊया. प्रथमेश त्याच्या पत्नीपेक्षा 5 वर्ष मोठा आहे. जर पत्नीचं वय X असेल तर प्रथमेशचं वय X अधिक 5, आणि त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या 5 पट आहे. त्याची जी पत्नी आहे त्याच्या मुलीच्या वयाच्या 5 पट आहे. म्हणजे जर मुलगी X असेल तर पत्नी 5x. आता मुलीचं आजचं वय काढलंय आपण 7, मुलीचं वय 7. मग मला सांगा, मुलीचं वय 7 तर त्याच्या पत्नीचं वय 7 गुणिले 5 35, आणि हिच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा कोण आहे, प्रथमेश. 35 आणि 5 40 वर्ष कोणाचं वय आलं, प्रथमेशचं वय. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, जाऊया पुढं. चला पुढे या. सोपा प्रश्न, एकदम सोपा आहे. X ही एक विषम संख्या आहे, खालीलपैकी समसंख्या कोणती. आता X विषम संख्या आहे, X च्या जागी काय करू, विषम संख्या आपण 1 ठेवू. आता पहिला पर्याय बघा, X अधिक 4 म्हणजेच 1 अधिक 4 बरोबर 5. परत कोणती आली, विषम संख्या. आपल्याला पाहिजे समसंख्या. पहिला पर्याय चुकला. दुसरा पर्याय बघा, X च्या जागी 1 ठेवू. काय दुसरा पर्याय, 2x अधिक 4 म्हणजेच 2 गुणिले 1 अधिक 4, 2 बे आणि 4 किती झाले 6. आपल्याला पाहिजे समसंख्या, दुसऱ्या पर्यायात आहे समसंख्या, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर. चला या पुढच्या प्रश्नावर. चला अगदी सोपा. 20 रुपयाच्या एका नोटाच्या गठ्ठ्यात 43,652 पासून 43,691 पर्यंतच्या सलग क्रमाच्या नोटा आहेत, तर रक्कम किती. आता एकदम सोपा. शेवटची नोट 43,691 नंबरची आणि सुरुवातीची नोट 43,652 नंबरची. तर ह्यांची काय करायची, आपल्याला फक्त वजाबाकी करायची आणि शेवटी 1 मिसळायचा आहे. तर चला वजाबाकी करू. 11तून 2 गेले 9, हातचा आलेला 1, 9तनं 6 गेले 3, आणि बाकी हे सगळं तर कॅन्सल होणार आहे, तुम्हाला माहिती आहे. एकूण नोटा किती आल्या, 39 अधिक 1 बरोबर एकूण नोटा 40, आणि नोटा होत्या 20 रुपयाच्या, म्हणून 40 गुणिले 20 अशी एकूण रक्कम आली 800 रुपये. पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न बघा. आईचे वय, एकदम सोपा. आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 7 वर्षांनी कमी असून दोघांच्या वयाची बेरीज 53 वर्ष आहे, तर वडिलांचे वय किती. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. कोण कोण आहे, आई आहे आणि दुसरं वडील आहे. आता बघा, आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 7 वर्षांनी कमी आहे. जर मी आईचे वय X म्हणलं तर वडिलांचे वय किती होईल, X अधिक 7, आणि ह्या दोन्हीची बेरीज किती सांगितली आपल्याला प्रश्नामध्ये, 53 वर्ष. चला आता सोडूया. बघा, X आणि X 2x बरोबर, हे 53 जशाल तसे, हे प्लसचे 7 आहेत, पलीकडे गेले -7. 2x बरोबर 53 मधून 7 गेले, किती राहिले 46. हे 2 भागाकारामध्ये पाठवा, भाग द्या. X ची किंमत आली 23 वर्ष. आईचं वय किती आलं मग आपल्याकडे 23, आणि 23 आणि 7 वडिलांचं वय आलं आपल्याकडे 30 वर्ष. पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नावर येऊया. आता बघा पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. कोणत्या संख्येच्या 20% हा 40च्या 30%, म्हणजे कोणत्या संख्येच्या, X या संख्येचे 20% हे बरोबर काय म्हणते, 40चे 30% आहेत. 40चे 30% आहेत. आता पहिली स्टेप करा, शेकडा चिन्ह कट करा, भागाकारात 100, शेकडा चिन्ह कट करा, भागाकारात 100.
बघा 2 शून्याला 2 शून्य कटले, 4 त्रिक 12 आणि इकडे काय राहिलं 20 एका 20, 20 100. एक्स ही 5 भागाकारात आहेत, इकडे नाही गुणाकारात. एक्स ची किंमत किती आली 60. पर्याय क्रमांक या पुढे. चला पार्टनरशिपचा क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा पार्टनरशिप क्वेश्चन सोडूया. ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे 1,40,000 आणि 1,50,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. कोण कोण आहे बघा. ए आहे, कलर चेंज करूया. ए आहे आणि बी आहे. यांनी किती गुंतवलंय 1,40,000 आणि बी न किती गुंतवलेत 1,50,000. तर त्यांना नफा किती झालाय 1,16,000 रुपयाचा नफा झालाय. तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळतील प्रश्न विचारला. आता ह्याचा आपण गुणोत्तर तयार करूया. 3 शून्य हे बघा 4 शून्य 4 शून्य कटले. एचं गुणोत्तर 15 तर बीचं गुणोत्तर एचं गुणोत्तर 14 तर बीचं 15. दोन बेरीज करा, गुणोत्तरांची बेरीज 14 आणि 15 29. 29 ची किंमत किती आपल्याकडं 1,16,000. आता 29 भागांची 1,16,000. ह्या 29 इकडे भागाकारात नाही, एका भागाची किंमत येईल आपल्याला 2 चौक 8 9 चौक 36 म्हणजे 4 ने भाग जातो मित्रांनो. 29 चौक 116 म्हणजेच एका भागाची किंमत 4,000. तर आता आपल्याला दोघांचा पण काय काढायचंय वाटा काढायचा आहे. ए चा वाटा आहे 14, 14 चौक 56, ए चा वाटा होईल 56,000 आणि बी चा वाटा आहे 15, 15 चौक 60 म्हणजे बी चा वाटा होईल 60,000. पर्याय क्रमांक 2 56,000 आणि 60,000. चला या पुढच्या प्रश्नावर. एकदम थोडासा कॅल्क्युलेटिव्ह गोष्ट, जास्त अवघड नाही. पुढचा प्रश्न बघा. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती. आता क्रमवार म्हणते 5 ला घ्या फक्त 1 2 3 4 5. ह्या झाल्या 5 क्रमवार विषम संख्या. यांची सरासरी किती आहे 47. 47 ही सरासरी मध्यभागी ठेवायची, एकदम मधल्या स्थानावर काय ठेवायचं आपल्याला 47. आता कोणती मोठी संख्या विचारले, उजवीकडे मोठी डावीकडे लहान. 47 नंतरची विषम संख्या 49 आणि 49 नंतरची 51. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलंय 51. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. हा बघा प्रश्न. बाल दिनाच्या दिवशी 175 मुलांना समान मिठाई वाटण्यात आली. 175 मुलांना काय केलंय समान मिठाई वाटण्यात आली. पण त्या दिवशी 35 मुले गैरहजर असल्यामुळे प्रत्येक मुलाला 4 मिठाईचे पॅकेट जादा देण्यात आले. तर एकूण मिठाईचे पॅकेट किती होते. आता वाटायची होती 175 मुलांना समान मिठाई वाटायची होती, पण 35 मुलं काय झाली गैरहजर झाली. ह्याच्यातली 35 मुलं गैरहजर झाली म्हणल्यावर आली किती फक्त 140. आता ही 35 मुलं आली नाही, मग ह्यांच्या वाटणीची मिठाईचे पाकिट कोणाला भेटणार ह्यांना. तर ह्यांना काय झालं प्रत्येकी किती मिठाईचे पाकिट जास्त भेटले 4. आता ह्यांचा गुणाकार करा 14 चौक 56 शून्य जशाल तसा म्हणजे जास्तीचे मिठाईचे पाकिट किती भेटले त्यांना 560. आता हे जे 560 मिठाईचे पाकिट आहेत हे कोणाच्या वाट्याचे होते तर ह्या 35 मुलांच्या वाट्याचे होते. आणि आपल्याकडे एकूण मुलं किती आहेत 175. तर 175 मुलांच्या वाट्याचे एक्स. ह्यांचा गुणाकार करा तिरकस गुणाकार इकडे मांडून घेतोय बघा 560 गुणिले 175 आणि भागाकारात एक्स चा जोडीदार 35. आता भाग द्या 7 ने भाग द्या 7 5 35 7 8 56 इथं झाले 80. आता 5 ने भाग द्या इकडे पण 5 त्रिक 15 उरले 2 आणि 5 5 25. काय उरलं आपल्याकडे 80 गुणिले 35. ह्यांचा गुणाकार करा, ह्यांचा गुणाकार येईल 2800. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला बघा पुढचा प्रश्न. एका 22.5 मीटर लांब आणि 12.5 मीटर रुंद अशा पडीक जागेच्या सपाटीकरणासाठी दर चौरस मीटरला 4 रुपये प्रमाणे खर्च केला तर एकूण खर्च किती. आता मित्रांनो जे सपाटीकरण असतं ते काय करतो आपण मध्यभागी करतो ना, म्हणजे क्षेत्रफळाला करतो. क्षेत्रफळ काय असतं दोन्ही बाजूंचा गुणाकार. आता गुणाकार करायचा फक्त आपल्याला 22.5 गुणिले 12.5 आणि रेट किती 4 रुपये प्रमाणे गुणिले 4. एका स्टेप मध्ये आपलं उत्तर येऊन जाईल. आता पॉइंट उडवण्यासाठी बघा इथं एक संख्या नंतर आहे, इथं एक संख्या नंतर आहे, 2 पॉइंट कट केले आणि भागाकारात 100 घेतले मी. आता भाग देऊ 25 चौक 100 25 5 125 आणि 4 ला 4 कटलं काय राहिलं 225 गुणिले 5. गुणाकार करा 5 5 25 ला 5 हातचे आले 2 5 2 10 2 12 हातचा आला 1 5 2 10 1 11. किती खर्च येणार आहे 1125. पर्याय क्रमांक 4. चला जाऊया पुढे.
एका दुकानदाराची 30 दिवसाची सरासरी विक्री 155 रुपये आहे. पहिल्या 15 दिवसाची सरासरी विक्री 190 रुपये आहे. तर नंतरच्या 15 दिवसाची सरासरी विक्री. आता तुम्हाला माहिती मित्रांनो, दिवसांची संख्या गुणिले सरासरी विक्री जर केली तर एकूण विक्री येणार आहे. चला गुणाकार करूया. 0ला 0, 3 15, हातचा आला 1, 3 15 आणि 1 16ला 6, हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4. म्हणजे त्याची 30 दिवसाची एकूण विक्री किती आहे? 4650. तर आता आपण पहिल्या 15 दिवसाची काढूया. पहिल्या 15 दिवसाची विक्री किती आहे? 190. आता गुणाकार करा. 15 0 0, 15 9 135, हातचे आले 13, 15 1 15, 15 आणि 13 28. म्हणजे किती? 2850 रुपये त्याची पहिल्या 30 दिवसाची विक्री आहे. आता ह्याच्यातून आपण काय करू? पहिल्या 30 दिवसाची वजा करू. 2850 बघा, 50 50 गेले 0, 16तून 8 गेले 8, हात चाला 1, 1800. म्हणजे शेवटच्या 15 दिवसाची विक्री किती? 1800. कितीची आहे? 15 दिवसाची आहे, भागिले 15. मग काय येईल आपल्याकडं? सरासरी 15 1 15, 15 1 15, उरले 3, 15 2 30 आणि 15 0 0. किती येईल त्याची सरासरी विक्री? 120. पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न बघूया. हा, आता ह्या 13 नंबर प्रश्न बघा मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे. त्रिकोणाचा एक कोण 2 कोणाच्या बेरजे इतका आहे, तर राहिलेल्या कोणाचे गुणोत्तर 4/5 असल्यास त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे सांगा. आता एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. आता इथं बघा 50 आणि 30 80, 80 आणि 80 160, पर्याय क्रमांक 4 चुकला. तसंच इथं बघा 135 आणि 25 140, 140 आणि 20 160, पर्याय चुकला. त्याच प्रकारे इथं बघा 48 आणि 32 90, 90 आणि 60 150, म्हणजे हे पण चुकला. आता इकडचा शेवटचा पर्याय राहिलेला बरोबर असणार आहे. तुम्हाला माहिती 40 50 आणि 90 180, म्हणून पर्याय क्रमांक 2. चला या पुढच्या प्रश्नाकडे. बुद्धिमत्ता. हा चला, काळ कामाचा प्रश्न आहे. 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची 2 3 केली तर किती माणसे कामावर लावावी? 28 माणसे बरोबर काय आपल्याला किती करायचे? 2/3. जर तुम्ही बरोबर चिन्हाच्या इकडे आणलं तर हे काय होणार? 3/2. आता भागाकार करा. 2 1 2 4 8, 14 3 42. सुरुवातीला माणसं लागत होती 28, आता लागणार आहेत 42. म्हणजे कितीने वाढली? तर माणसे वाढली 14ने. पर्याय क्रमांक प्रश्न बघा 16 नंबर. 2 1 म्हणजे 3/4 ह्याची किंमत येते 0.75. छेदात 10 ह्याची किंमत येते 0.9. त्याच प्रकारे 5/8 ह्याची पण किंमत बघा किती येते? 5/8 0 पॉईंट द्याला 0 वाढवला 8 7 56, म्हणजे 5 0.7च्या समथिंग. तर आपल्याला लहान विचारलाय. लहान कोणताही 1/2 0.50. ठीक आहे, पुढे या. 17 नंबर प्रश्न बघा. 2 समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जात आहेत. त्या सिग्नल खांबास अनुक्रमे 20 सेकंद आणि 50 सेकंद या कालावधीत ओलांडतात. तर त्यांचा वेग, तर जास्त वेग असणारी रेल्वे किती वेळात गुणिले पहिलीचा वेळ 20 सेकंद आणि दुसरीचा वेळ 50 सेकंद भागाकारात. आता बघायचंय रेल्वे कोणत्या एकाच दिशेने चालल्यात म्हणून वजाबाकी 50 वजा 20 म्हणजेच 30. 0ला 0 कटला. आता यांचा गुणाकार करा. 20 2 40 आणि 4 पंचे 20, म्हणजे 200 भागाकारात 3. यांचा भागाकार येईल तुमचा 66.66 सेकंद. पर्याय क्रमांक 3. चला या पुढच्या प्रश्नावर. प्रश्न क्रमांक 18. 18 मध्ये बघा, सुमितचा पगार अमित पेक्षा 25% जास्त आहे. तर अमितचा पगार सुमित पेक्षा किती टक्के कमी आहे? याचं उत्तर 20 येतं. पण कसं बघा, सुमित आणि कोण आहे? अमित. ओके, सुमितचा पगार अमित पेक्षा 25% जास्त आहे. म्हणजेच अमितचा जर 100 असेल तर सुमितचा किती? 125 येईल. तर आता बघा 125 पेक्षा अमितचा 100 किती कमी आहे? 25 ने कमी आहे. किती वरून कमी आहे? 125 ने. तर 100ला किती? 25 1 25, 25 5 125, 5 2 10, 5 0 0. किती ना कमी आहे? 20%. पर्याय क्रमांक 2. चला या पुढे आता. हा प्रश्न बघा. एका आयताची लांबी 20% वाढवली आणि रुंदी 20% कमी केली तर क्षेत्रफळामध्ये काय फरक पडेल?
आता मित्रांनो एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, 20%नच वाढ केली आणि 20%नच कमी केली, 10%न वाढ केली, 10नच कमी केली. ज्यावेळेस शेकडा सारखा असतो 20-20, 10-10, 50-50, त्यावेळेस काय होतं, नेहमी घट होती. आणि घट कशी होती तर वर्गाच्या पट्टीमध्ये. आता 20 न केलंय म्हणून 20चा वर्ग, 20 गुणिले 20 आणि भागाकारात 100, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, बेदोनी 4, 4% काय होईल आपल्याला क्षेत्रफळात घट होईल. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, या पुढे पुढचा प्रश्न बघूया. 21 नंबर प्रश्न बघा मित्रांनो, रायगडचं विश्लेषण चालू आहे. एक वस्तू 680 रुपयाला विकल्यास 15% तोटा होतो. म्हणजेच 680 ला विकल्यास काय होते, 85 ची विक्री होती, 85%ची. तर 15% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयास विकावं लागेल? 15% नफा म्हणजे 115 ला विकावं लागेल. ठीक आहे, आता 5 ने भाग द्या. 5 एक 5 उरले 3, 5 7 35. तसंच इथं द्या, 5 दोन्ही 10 आणि 5 त्रिक 15. आता बघा 17 एक 17, 17 चौक 68, 17 शून्य 0. काय शिल्लक राहिलं आपल्याकडे? 40 गुणिले 23. भाग द्या, शून्य जशाल तसा. 4 त्रिक 12 ला 2, हात चाला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9. किती? 920 रुपयाला विकावं लागेल. नळ आणि टाकीवरनं आलेला प्रश्न आहे बघा, 22 नंबर प्रश्न पहा. एका नळाने एक हौद भरण्यासाठी 10 तास लागतात. म्हणजेच पहिला नळ ए घेतो मी, ए नळाने किती तास लागतात? 10 तास लागतात. आणि बी नळाने काय होतंय, परंतु तोच हौद दुसऱ्या नळाने खाली करण्यासाठी 15 तास. म्हणजे बी नळानं 15 तासात काय होतं, खाली होतो, म्हणून मायनस. दोन्हीचा लसावी घेतला 30. तर बघा 10 त्रिक 30. हा नळ काय करणार आहे, एका तासाला 3 लिटर पाणी भरणार आहे. आणि परत दोन्ही 30. हा नळ काय करणार आहे, एका तासाला 2 लिटर पाणी काढून घेणार आहे. हा ह्याचं काम करेल, 3 लिटर टाकल, हा 2 लिटर काढून घेईल. मग टाकी किती पडणार? 1 लिटर. 1 लिटर एका तासाला पडणार. मग 30 लिटर पडायला किती तास लागतील? 30 तास. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. आता पुढच्या प्रश्नावर या. 24 नंबर प्रश्न बघा मित्रांनो, असू द्या बुद्धिमत्तामध्ये आपण गणिताचं घेऊया. 25 नंबर प्रश्न महत्वाचा वाटतो मला सांगणं, का आता ह्या प्रश्नाचं पर्यायच आलेला नाही पेपरमध्ये. हा प्रश्न तुमचा बाद होण्याची शक्यता आहे, 100% बाद होणार आहे. काय प्रश्न आहे बघा, 1200चे 30%, 1200चे 30% काढून घ्या मित्रांनो. भागाकारात 100, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 12 त्रिक 36, 360 वजा 1500चे 16%, 1500 गुणिले 16 आणि भागाकारात 100, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. ह्यांचा गुणाकार करा, 240 येतो. आणि ह्यांची वजाबाकी करा, 120 येईल. 120 पर्याय तर दिलं नाही, म्हणून हा प्रश्न तुमचा रद्द होणार आहे. आता पुढे बघूया. पुढे प्रश्न बघा मित्रांनो, 28 नंबर प्रश्न. पी व क्यू यांचा महिन्याचा सरासरी पगार 5050 रुपये आहे. पी आणि क्यू यांचा महिन्याचा सरासरी पगार 5050 रुपये, पण दोघांचा पगार आहे म्हणून गुणिले 2, ह्यांचा गुणाकार करा, 10100. ठीक आहे, आता पुढे बघा. क्यू व आर यांचा महिन्याचा सरासरी पगार 6250. क्यू व आर यांचा महिन्याचा सरासरी पगार 6250. परत 2 जण आहेत म्हणून गुणिले 2, बे 0 0, बे 5 10 ला 0, हात चाला 1, बे दोन्ही 4 आणि 1 5 आणि बे सख 12, 12500. आता शेवटची लाईन बघा. आणि पी व आर चा महिन्याचा सरासरी पगार 5200. पी आणि आर चा सरासरी महिन्याचा पगार किती आहे? 5200. परत 2 जण आहेत म्हणून गुणिले 2, 2 शून्याचा शाला तसे, बे दोन्ही 4 आणि बे 5 10. आता बघा आपल्याला कोणाचा काढायचा आहे, पीचा मासिक पगार किती म्हणतोय, पीचा काढायचा आहे. आता बघा पी कुठं आहे, इथं पण पी आहे, इथं पण पी आहे. म्हणजे ह्या दोन्हीची जर बेरीज केली आपण, ह्या पहिल्याची आणि तिसऱ्याची जर बेरीज केली तर काय होणार आहे आपल्याकडे बघा, पी आणि पी, 2p अधिक क्यू आणि आर. ठीक आहे, क्यू अधिक आर ह्यांची जर बेरीज केली किती होती बघा, 10100 आणि 10400, ह्यांची बेरीज होती 20500. आता ह्याच्यातून मला फक्त पीचा पगार पाहिजे. ह्याच्यातून मी काय करणार, ह्या क्यू आणि आर ला वजा करणार. 20500 दोन्हीची बेरीज आहे, ह्याच्यातून वजा क्यू आणि आर किती येणार, 20500 मधून 12500 काय करणार, वजा करणार. मग माझ्याकडे शिल्लक काय राहणार, 2p बरोबर ह्यांची वजाबाकी किती शिल्लक राहणार, 8000. तर 2p ची 8000, तर एका पी ची किती होईल, 4000. म्हणजे पीचा पगार किती येणार आहे, 4000. थोडा लेंदी क्वेश्चन होता, थोडा मोठा क्वेश्चन होता. त्याचे पर्याय खाली येतं, बघूया. 4000 आपलं उत्तर आलेलं आहे, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. प्रत्येक घड्याळ 30 नंबर प्रश्न बघा मित्रांनो. 30 नंबर बघा काय करायचंय, वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 620 अधिक वर्गमुळात 5. पेन सुद्धा उचलायची गरज नाही. बघा 25 चं वर्गमूळ 5,
620 आणि 5 झाले 625. 625 वर्गमूळ 25 आणि 25 अधिक 56 किती होते बघा. 6 आणि 5 11ला 1, हातचा आला 1 आणि 8 आणि 5 आणि 3 8. वर्गमुळात 81. वर्गमुळात 81 ची किंमत 9. पर्याय क्रमांक 4. चला या पुढच्या प्रश्नावर. हा 33 नंबर प्रश्न बघा. जर 5x बरोबर 6y बरोबर 3z बरोबर 9m, ह्याला काय करायचं मित्रांनो, फक्त लसावी काढायचा आणि भाग द्यायचा. कशा कशाचा लसावी काढावं लागेल तुम्हाला. 5, 6, 3 आणि 9 ह्यांचा काय काढावं लागेल आपल्याला, लसावी. आता ह्या तिन्हीचा लसावी येतो बघा 90. ठीक आहे, ह्या 90ला भाग द्यायचा, फक्त 90नी भाग द्यायचा ह्यांना सगळ्यांना. चला मी देतो 90नी भाग, तुम्ही पण द्या. 5 भागिले 90, 6 भागिले 90, 90 भागिले 3 आणि 90 भागिले 9. आता भाग द्या. 5 एक 5, 18 पंचे 90, x ची किंमत आली 18, 6 एक 6 आणि 15 सख 90, y ची किंमत आली 15. बर 3 त्रिक 9, 3 शून्य 0, z ची किंमत आली 30 आणि 9 10 90, m ची किंमत आली 10. तर सर्वाधिक मूल्य आपल्याकडे आहे 30 आणि 30 कशाचं आहे, झेडचं. ठीक आहे, चला या पुढे. त्रिकोण हा इथं या. 36 नंबर प्रश्न. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तर 1, 3, 5 आहे, तर सर्वात मोठा कोण किती अंश. तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज असते 180. आपल्याकडे गुणोत्तराची बेरीज किती आहे बघा. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9 भागिले 9 गुणिले सर्वात मोठा कोण विचारलाय. सर्वात मोठा कोण आहे 5. चला घ्या 9 1 9, 9 2 18, 9 0 0, 20 5 100. सर्वात मोठा कोण 100 अंश. चला या पुढच्या प्रश्नावर. हा 40वा प्रश्न बघा. एक 5 मिनिट राहिले. एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात. बघा 200 मीटर अंतर काय करतो 24 सेकंदात. तर त्याचा तासी वेग विचारलाय. तासी वेग म्हणल्यावर 3600, एका तासात सेकंद 3600, 3600 सेकंदात किती करेल x. तिरकस गुणाकार करा. काय करायचंय 200 गुणिले 3600 आणि x चा जोडीदार 24 भागाकार. 12 ने भाग द्या. 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 2 शून्य जशाल तसे, बे कबे 2 शून्य जशाल तसे. 30,000 आलं उत्तर मित्रांनो. 30,000. आता हे झालं मीटर. किलोमीटर मध्ये बदलायला कितीने भाग द्यायचा 1000 ने. शून्याला शून्य गेला म्हणजे त्यात ताशी वेग किती आला 30 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 1. चला या पुढच्या प्रश्नावर. चला 2-3च प्रश्न राहिलेत मित्रांनो. झालं. हा इथं बघा 1 मीटर म्हणजे किती इंच. आता हे काय सांगायची गरज नाही. 1 मीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर. तुम्हाला माहिती 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. एका मीटर मध्ये असतात 100 सेंटीमीटर. सॉरी, एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर आणि एका इंचामध्ये किती सेंटीमीटर असतात 2.54. तर बघा 2 संख्यानंतर पॉईंट आहे, पॉईंट उडवा आणि वरती 2 शून्य लावा. ह्याचं ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर ह्याचं उत्तर येणार आहे 54.37. चला या पुढच्या प्रश्नाकडे. चला 0.018 घनमीटर बरोबर किती घन सेमी. आता तुम्हाला माहिती एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात, पण घन आले, घन म्हणजे तिप्पट. 6 शून्य वाढवायचे आपल्याला. 6 शून्य 0.018 गुणिले 6 शून्य वाढवायचे ना. 3 आणि 3 6. तर ज्यावेळेस तुम्ही बघा ह्या 3 शून्य ना, हे 3 शून्य कटणार आणि 18 वर किती शून्य लावायचे आपल्याला 3, म्हणजे ह्याचं उत्तर येणार आहे 18,000. आता 46 नंबर प्रश्न बघा. बघा धसाधसे किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपयावर 3 वर्षात 540 रुपये व्याज मिळेल. आता हे सरळ व्याजाचा प्रश्न बिना सूत्राचा सांगतो. 3 वर्षात 540 3 वर्षात, मग एका वर्षात किती रे 180 रुपये व्याज. पण कशावर 1500 रुपयावर. आपल्याला व्याजाचा दर पाहिजे म्हणून गुणिले 100. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. आता 15 ने भाग द्या. 15 एक 15, 15 एक 15 उरले 3, 15 दोन्ही 30. व्याजाचा दर किती आला 12%. ठीक आहे, या पुढे सूत्रानं पण सोडू शकता तुम्ही मित्रांनो. आता हे बुद्धिमत्ताची क्वेश्चन आहे. चला गणिताचा आला तर सोडूया आपण मदत एखादा. मराठी जीके सोपा पेपर होता, तसं रायगडचा लय अवघड पेपर नव्हता मित्रांनो. झाले मित्रांनो, गणिताचे प्रश्न संपलेले आहेत.
एक क्षमा असावी, एका प्रश्नामध्ये आपली थोडीशी मिस्टेक झाली, मी त्याला तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तसं कुठला अजून एक वेळेस सांगतो मी तोच प्रश्न तुम्हाला. ठीक आहे, एकच मिनिट वेट द्या. कुठला प्रश्न होता? हवाला, बालदिनाच्या दिवशीचा. परत एकदा एक्सप्लेन करून सांगतो, लक्षात घ्या. बघा काय म्हणते, बालदिनाच्या दिवशी 175 मुलांना समान मिठाई वाटण्यात आली, पण त्या दिवशी त्यापैकी 35 मुले गैरहजर होती. एकूण मुलं होती 175, त्यातली 35 आली नाही, म्हणजे मुलं आली 140. तर ह्यांना काय झालं, आता 35 मुलं आली नाही, तर ह्यांच्या वाट्याची मिठाई कोणाला भेटणार? ह्यांना. ह्यांना काय झालं, 140 मुलांना प्रत्येकी काय झालं, 4 डबे मिठाई जास्त भेटली, म्हणजे 14 चौक 56 आणि 1 शून्याचा शाल तसा, म्हणजे 560 डबे मिठाई काय होती, त्या 35 मुलांच्या वाट्याची होती. 35 मुलांच्या वाट्याची मिठाई किती होती, तर 560 होती. तर आपल्याला एकूण मुलं किती आहेत? 175. तर 175 मुलांना किती, तर एक्स करा, तिकच गुणाकार. बघा काय होईल, 175 गुणिले 560 आणि भागाकारामध्ये एक्सचा जोडीदार 35. आता इथं भाग द्या. बघा 7 भाग देतो मित्रांनो, 7 5 35 आणि 7 8 56, इथं झाले 80. ठीक आहे, आता परत भाग द्या. 5 1 5, 5 3 15, उरले 2, 5 5 25, काय राहिलं 35 80. ह्यांचा ज्यावेळेस तुम्ही गुणाकार कराल, ह्यांचा गुणाकार येईल 28. ठीक आहे, चला कसं वाटलं सेशन, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद, जय हिंद.